हॅलो गाईज, आजचा ब्लॉग नंबर 1 आहे बघा. पवारची काळजी. ये अपना टिफिन है, चलो स्टार्ट करते हैं. हाय पवार, इमानदारीने काल लय भिलो होतो मी. लय जीव लय रडकुंडीला आलता. काय विशेष तरी दाखवतो थांब. एक वाजता फोन आलाय मला रात्री. मॅटर काय होता? मॅटर विषय गंभीर दिसतोय. लय गम इमानदारीने डोळ्यात पाणीच येता राहिलं माझ्यासाठी. हो बरं थांब, ह्याला विचार. विषय गंभीर. ह्याला विचार, मी काय केलं तुला फोन लावून? काय विचार? तेच काळजी वाटू लागली म्हणून लावला होता म्हणलं फोन. बापो, मला म्हणलं आता व्हिडिओ चालू केला. एक वाजता रात्री फोन आला मला. तेच म्हणाले एवढा काय विषय गंभीर आहे तुमचा. नाही, आता ते ब्लॉग आहे ना, ब्लॉग म्हणजे रिअलिटी असते. तेवढे फेकू नको 1 वाजता म्हणून. 9 वाजता फोन केलता. किती? 9 वाजता. 9:30. तेवढंही नाही फेकावं माणसानं. 1 वाजता काय म्हणाला? नाहीतर काय, प्रेम भाऊचं प्रेम. तेवढंही नको दाखवू ना. संकटाच्या टायमाला तेच असते आपल्याला कधी. तुझं हे काढ ना मोबाईल, तुला दाखवू, तुम्हाला दाखवतो. 1 हॅलो. वाजता आलता भाऊ तिथं. माझा पाय हे धुवून काढला चिखलातला. ते लुंगी आणून दिली, बेडशीट आणून दिली. हा. अजून असं ऑन कॅमेरा कोण तर बोलायला चांगलं वाटतं. काय मग ते उपकार आहेत माझ्यावर लई. हो, मला माहिती आहे. थँक्यू. कसा तो झाला आहे का ते? हा, आता कसं आहे माहिती आहे का, आता हे आपण दुसऱ्या मोबाईलमध्ये शूट करू. का बरं की आहे ना, ह्या मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवतो कसं असतं. काय झालं माहिती आहे का, टाइम मी जाण्याचा हा मेसेज येणार. बाकी काही नाही. ठीक आहे, दीपकने केली सेटिंग. आता दाखवायचं माझं एवढं इमोशनल व्हायचं रिझन दाखवतो. थांबा, आत्ताच नेट चालू केलं, तर पेशंट करा. नाही, मी स्पेशल सेव्ह करून ठेवलं माहिती आहे का. नाही खरंच सोन्या, डॅडाशच फाटलं होतं माझ्या. वाचे पडवे बीड हायवेवर ऍक्सिडेंट. तू गेलास बघ. नाही मजाक करणं गेलो. ते 2 व्हीलर मेन्शन करायलेत वरनं अजून. आता मी तुला काय म्हणाल, तू गेलास बघ. हे ना वरी गेलं, लय झालं. 7:30ची गोष्ट आहे ही. हो गे बघ, परळी बीड हायवेवर शिरसाळा जोर पेट्रोल पंप. हायवेला हाय ते वरी. हो सोन्या, खरं आहे ना, ते खरंच गोष्ट आहे. कोणी दुसरा असेल पण हे वरचं वाघ दिसत नाही. लावला फोन शुक्रवार. परळी बीड हायवेवर शिरसाळा जवळ पेट्रोल पंप समोर अपघात, 1 जण जागीच ठार. बघ, एवढं मला भीती वाटली. इमानदारीने फोन लाव, तू वरी होतास. नाही तू गेलतास. आला मला फोन, शुक्र पोहोचला असता घरी. हो काय म्हणलं मला ते सगळं हार्द तर व्हायच्या का. काय झालं असं काय. तो झोपायचं नाही म्हणून सांग, वाटलं नाही त्याला. मी असतो तर विचार केला असता तिथं. नाही, लयच वेगळं सीन होता. विचार की हं? अरे विचार करत नाही त्या गोष्टीचा. नाही लय वेगळा सीन होता. कडे येणं जा. ते काय झालं माहितीये का, ह्याच्यात चालू करू. मध्ये आपण ट्रीटमेंट करा, पुन्हा नंतर तुम्ही मला इंजेक्शन बाहेर आणून द्या. हो ना, मग घरी बरोबर आहे, घरीच ट्रीटमेंट करायची होती. प्रत्येकाचा धंदा वेगळाच असतंय ना. हा, ते देताना सांगून केलं बाबा, हा म्हणा 10-5 कमी घ्या सर, म्हणणं देणं त्यांना 10 कमी घ्या, घेतेच सर. 1000 रुपयाचं चेंज घेऊन येणे. अरे तुझ्या गावात नाही का शिरसाळामध्ये कोण असं किराणा वगैरे आलं ओळखीचं, असं चिल्लर जमा नाही का? चाल, पवार गेला, दीपा गेले चिल्लर आणायला, आणि साहेबाचं चालू हिशोब. आपण मोकार सर आले नाहीत अजून. एवढा चीड येते ना मला एक आगंचा. आणि मोठ्यामध्ये एवढं लिहावं लागतंय, आणि त्याच्यात एकच प्रोडक्ट येणार पुन्हा वरनं. काय केलं माहितीये का, मी टायमिंग बघितला त्या व्हिडिओचा, 6 मिनिट अगो, आणि धडधडीत तिथं परळी बीड
परळी बीड मार्ग शिरसाळा पेट्रोल पंप. माझ्या डोक्यात कोणतं शिरसाळ्याचं पेट्रोल पंप आणि तिथं लय खराब रस्ता आहे. माझ्या डोक्यात ते तिच्या मायला हे मेलं तर नसन. आणि ते जण काय म्हणायला माहितीये का त्याच्यामध्ये रिपोर्टिंग मध्ये, एक जण जखमी आणि एक जण ठार म्हणून. हा आणि एक जण असते आपल्याच गाडीवर. मग फाटली. चला म्हणलं फोन लावा म्हणलं. एकदा लावलो लागला नाही. हा मग दुसऱ्यांदा उचलला, 10 सेकंद आवाजच येणार गेले, गावात नेटवर्क येत नसन. मग पुन्हा हॅलो म्हणून ऐकू आलं, पुन्हा अजून 5 सेकंद आवाज येणार गेला. मग मी हा पवारचा हाय बाबा म्हणलं. कुठेस म्हणलं. काय नाही बोला की रेजत भाई म्हणलं. काय नाही म्हणलं. काय करायचं म्हणलं. काय नाही म्हणलं. काय झालं म्हणलं. काय नाही म्हणलं. जेवलास का म्हणलं. हा म्हणलं. काय झालं म्हणलं. काय नाही रे काय नाही उद्या सांगतो. नाही बोला की म्हणलं. मी म्हणलं पुन्हा रात्री ह्यानं झोपायचं नाही. मग मी म्हणलं काय नाही रे काय जीव लागली म्हणून फोन लावला म्हणलं तुला मी, बाकी काहीच नाही म्हणलं. बरं ठीक आहे म्हणलं. कट केलो मी पण फोन. ते टायमिंग लय मॅच झाली रे. हे व्हिडिओ मला पडायला आणि ते जायचं टायमिंगला. आता बघ ना इथून 6 ला ते 1 घंटा तर लागते 7-7:30. आणि हा माझ्या डोक्यात ते झाले कोण व्हिडिओ टाकते. तिथून 1 घंटा 7:30 8:30 आणि तू नेमकंच गेलं तसं मी बसलोच होतो. मग 8:45 माझ्या डोक्यात तेच चाललं. दिसलं ती चाल काय म्हणलं ते लाईटचा माणूस ह्याच व्हिडिओ मध्ये कसं आहे माहिती का, लय महत्वाचा रोल एवढं कॉटन द्या आम्हाला. तेवढं भेटत नसते आपलं. तेवढं मग तुम्ही मी जर तेवढा दिलास तुम्ही 8 दिवस येणार नाहीत. 8 दिवस येणार नाही ना मग तुमचं मग आपलं रोज भेटणं कसं होईल बरं. नाही आम्हाला 8 दिवस आमचे पाय दुखायले तर सारखं खाली वर करून धरा असं शूट करा. काहीच दाबू नका. फोडायलो आता जायचं पुढं पुढं. कॉटन कसं लागते तुम्हाला. त्यात कशाला काढू मी. एवढा बघा एवढा. तुम्ही म्हणला एवढा बघा एवढा. बॅग एवढी काय चाललंय लय दिवसानंतर 15 दिवसानंतर आज दिसला आमच्या कॅमेऱ्यामध्ये. आणि ते पण छोटाच बॉक्स आणला. मोठे मोठे बॉक्स बंद केले काय. मीडियम मग बोला. उद्या रविवार. शनिवार नंतर रविवार येते. आपल्यासाठी रविवार आणि सोमवार काहीच नाही. सेमच असते. उद्या फक्त एक सॅटिस्फॅक्शन. आठवडा संपला नवीन तारीख येते. सोमवारी वार वार वार. असं असं ह्याला झूम होत नाही वाटत. कुठं आहे अरे मोबाईल चांगला घे रे यार. आबे जाऊ दे. बेसिकली प्रोपोगंडा म्हणजे माहित नाही तसं, हम्म. पण ते म्हणतात ना कुठलं सरकार त्याचा प्रोपोगंडा चालू करतंय. म्हणजे मनमानी का. मनमानी त्याच्या न्यूज त्याच्याबद्दलच चांगलं दाखवणार. हा आता प्रोपोगंडा. सरकार कुठलं आता नॉर्थ कोरियात आहे. हा प्रोपोगंडा चालू आहे. प्रोपोगंडा करते त्याच्या सरकारबद्दल चांगलं सांगणार. राईट राईट राईट. बाहेरच्या मग तेच देणार. म्हणजे हे तुला काय म्हणलो होतो आता मी. प्रोपोगंडा नाही नाही अर्थ. हो एक प्रकारे मनमानी प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि ते प्रोपोगंडा हे शब्द फक्त जास्त करून नेत्यांच्याच हितला जारी होते. इंटरनॅशनल USA रूस आणि चायना जास्तीत जास्त. दॅट इज कॉल्ड प्रोपोगंडा. भैया काय आपलं ते ह्याचं दुकानाचं नाव काय. ड्रायव्हिंग स्कूलची मालक दोन्ही दर 2 महिन्याला इथे येतात गोळ्या घ्यायला. आज कॅमेऱ्यामध्ये घेण्यात नाही हो ब्लॉग टाकतो ब्लॉग. आणू द्या ना वरी. माणूस बोलतोय ना. आता शिल्लक किती राहिला. आपलं नाव ते DRX रजत. हो 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 थांबा ना. ह्यांना जाऊ दे का म्हणजे शांततेत होते.
हे रजत DRX 15 आज का नया व्हिडिओ आला 6 फेमस व्हायचं काही 7 लाईक आहेत. हा आता 8वा सबस्क्राईब केलं का सबस्क्राईब. महिन्यानंतर आले म्हणून आहे ना आता व्हिडिओ म्हणजे शूट केलाय ह्यांचा म्हणजे कसं येते तसे 2 महिन्याला एकदा 2 महिन्याचा गटोडे घेऊन जाते चला 2-3 नमुन्याच्या गोळ्या आहेत आपल्याकडे आमची गंभीर चर्चा चालू डिस्कशन ओके फायनली सर घरी गेलेत बघा किती सन्नाट आहे बघा सर नसल्यास एक गाडी नसती नाहीतर पुरं पार्किंगला जागा भेटत नाही आम्हाला आज एकटी गाडी थांबली आपली सॅटरडे आपण ते खायला आणायला गेलो चला आपण आलो मेडिकलला बिल सेव्ह करू हॅलो एवढं बरेच दिवसानंतर ब्लॉग चालू केल्यापासून रोहित पहिल्यांदा आले हाय फर्निचरवाला आहे कोणाला फर्निचर बिनिच करायचं असलं तर मला मेसेज करा मी नंबर देतो नंबर 1 करते फर्निचर आणि जरा आता वैशालताई नाहीत का आपल्या त्यांना जरा रागू लागला बड्डे आहे पोराचा म्हणून उद्या 5 वर्ष मला बोलल्या आता. हा आपलं 1 वर्ष हा मेसेज त्यांच्यासाठी उद्या बघतील ब्लॉग त्यांनी त्या जर उद्या आल्या नाहीत तर 5 वर्ष त्यांनी मला 1 वर्ष जसं बोलल्या का तसं 5 वर्ष मी त्यांना बोलणार. हा पुन्हा काय मी बोलणार त्यांना हारे समोर आले की टॉम इकडे बघ इकडे समोर आले की टॉम ना. हा असं. उद्या यायचं उद्या यावंच लागते. हा टाइम 7 वाजता ऐकलं का ते उद्या 7 वाजता धमकी दी आली यावं यावंच लागते लागते. हा नाक करता नाद करता काय यावंच लागते उद्या तुमच्या तिकडे राहू द्या भावाचा कार्यक्रम मी काय दुश्मन आहे काय. हा राईट 1 वर्ष इथं हॉस्पिटल येऊ दिलं नाही मला रोजच नाही तर काय हो ना गेल्या 15 दिवसाखालीच गोष्ट झाली वाटतं 15 अरे कधी बी उद्या रे 15 दिवस राहू दे काय कधी बी म्हणायचे? उद्या आल्या की पेढ दिली नाही पेढ दिली नाही नाही बरोबर आहे आता जेवण्यासाठी लाईट तुला समोर ना बोलायचं चालू नाही. होतं हा. यावंच लागते हो आधी सांगालो चला बाय बाय होय रोहित झोपला असेल रे बघू ना थांब राव पुन्हा सांगायचं नाही विसरायचंस का नाही मी विसरत नाही मग उद्या लाव की सकाळी बघू ना काय म्हणले त्याच्या आधीचं कोणतं होतं हे म्हणाले माझं वेगळंच होते पाहिजे. हा आता बदलून दिलं. तेच आहे कंपनी बदलून उद्या लेकराला बड्डे हां 7 वाजता यावं लागतं वहिनी तू ये हां हां ठीक आणि आईला बी घेऊन ये कट करा लागतं ना सांगू आई नसती हॅलो आईला पण घेऊन येऊ त्याला परेशान केलं लग्न हा आताच तुम्ही गोळ्या सोडायला सगळं करायला बरं वाटले की गोळ्या खायच्या होय आप म्हणते तर काय बरं वाटले की गोळ्या सोडायच्या आणि दुखले की हे करायचं अभि हा कर धर फार मेसेज झाले नाही का बोर दिसायला वाटत टाकली मग सगळं झालंय आता 2-3 व्हिडिओ यायले तर बरं जाऊ दे ते एक स्पेशल व्हिडिओ बनवतो 1-2-3 मिनिटाचा डिस्कस करायला बाय गुड नाईट